नमस्कार, मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला। तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं दही घेतो आणि आलेल्या मान्यवराच्या लेग पीसला ते सगळ्या बाजूनी लावतो। मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ मसाला टाकून कॉमेडीचं लिंबू पिळला आणि माझ्या रसरशीत कवितेच्या निखाऱ्यावरती छान भाजलं की झाला आपला तंदुरी लेग पीस तयार। मॅडम, माझ्या प्रेम पुदिन्याची चटणी करा आणि त्याच्यावर खा, जाम मजा येईल। मोरे ढुशू, तुम्हाला आवडते वाटतं चटणी? अर्थात। म्हणून काय करता, शो सुरू नाही झालाय का अजून? झाला ना सर। मग असं काय करता? आणि ही काय, मला इन्फॉर्मेशन नाही कळली, म्हणजे टॉक शो आहे का कुकरी शो आहे? अरे देवा, आता तुम्हाला पण तेच सांगावं लागेल। काय होतं ना सर, प्रत्येक वेळेला इंट्रोडक्शन द्यावं लागतं ना, मग ते रटाळ होण्याचे चान्सेस असतात, पण प्रत्येक वेळेला मी काहीतरी क्रिएटिव्ह रचत असते। नाही, पण काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही कारण नसताना माझ्या लेग पीसला दही चोळलं ना। असल्या जागी चिकट मला वाटतंय। मुद्दा एवढाच होता, मध्येच काहीतरी म्हणालात, ते काहीतरी तुमच्या रसरशीत निखाऱ्यांवर कविता भासायची। कवितेच्या रसरशीत निखाऱ्यावर। अच्छा, हा, ते काय सर, माझी कविता अच्छा ती मेन असते ना, म्हणून सगळेजण शो बघतात आणि मग तुमच्या सारख्यांचं काम होऊन जातं त्याचे। एक मिनिट नाहीये सर माझ्याकडे, नेहमीप्रमाणे कवितेनेच माझ्या कार्यक्रमाची सुरुवात होते। तर आजच्या कवितेचं नाव आहे बचत। वा 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 वा। तुम्ही करा बचत, मी करते बचत, मी करते बचत, तुम्ही पण करा बचत, जो नाही करत बचत तो गेला खचत। कारण त्याच्याकडे पैसा नाही वाचत, त्याच्याकडे पैसा नाही वाचत आणि मग तो बसतो दारोदारी नाचत। आणि मग रात्रभर मी बसते कविता रचत, रात्रभर मी बसते कविता रचत, पण आता मला पुढचं काहीच नाही सुचत। अरे देवा, काहीच नाही सुचत, काय करायचं? खूप रात्र झाली, जाऊ दे, आपण झोपून जाऊया, उद्या सकाळी जे काय होईल ते बघता येईल बघूया। हा, तर तुम्ही करा बचत, मी करते बचत, सगळ्यांनी करा बचत बचत बचत। जबरदस्त, अंगावर बचत बचत रोमांस आला। थांबा थांबा, काय एवढा अंडर करंट होता कवितेला? शॉक लागला तुम्हाला? अरे काय, कोण माणसं आहे ती? काही उमर आहे, थांबवा ना जरा। काय चाललंय, ही कविता होती का तुमची? हो सर, कविताच आहे सर, रात्रभर जागून केलीये मी। अरे मग नका जागू तुम्ही, काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही, लात मारून कवितेला उठवतायत लोक, कळतंय का तुम्हाला? नका जागू। अरे उपहास होता सर, तुमचा पण उपवास आहे, केळ खाणार? घ्या सर, घ्या, लाजू नका, घ्या। लाजण्याचा मुद्दाच नाही, मी उपवास म्हणालोच नाही, मी उपहास म्हणालो ना। सॉरी, पण माझा उपवास आहे, मी केळ खाऊ? खा, तुम्ही खा, उपासाला उपाशी राहू नये, खाऊन काय बोलताय? फक्त मला जर एक प्रश्न पडलाय, काय सर? हे असे काय प्रेक्षक आहेत, म्हणजे गडद निळ्या चड्डीवरती शर्ट इन करून केळी खात बसले, काय प्रेक्षक आहेत? सर, ते आपले नवीन प्रेक्षक आहेत सर। ते काय झालं, त्यांच्या बायकोने त्यांना केळी आणायला खाली पाठवलं होतं, मला ते खाली भेटले, मी म्हटलं चला ना, आमच्याकडे एक खुर्ची रिकामी आहे, वरती AC आहे, तुम्हाला मज्जा पण येईल, या पटकन येऊन बसले। इतक्या महत्वाच्या विषयावर तुम्ही असे प्रेक्षक निवडलेत बोलायला? हरकत नाही, चला कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ पृथ्वी गुंठे। नीट नाव, आडनाव नीट घ्या व्यवस्थित। पृथ्वी काय नाव आहे? पृथ्वी कुंठे। आता तुम्हीच बोलायला सुरुवात करा। बरं, हरकत नाही। नमस्कार, मी पृथ्वी कुंठे। आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत। अनेक तरुण या विषयापासून अनभिज्ञ आहेत। हॅलो सर, आज आपला जो विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलेला आहे। अरे सर, प्लीज। बीचवर केलेला गणपती डान्स आणि प्लास्टिक चोरायचा राजू मॅम। काय विषय आहे आपला? बीचवर केलेला गणपती डान्स आणि प्लास्टिक चोरायचा राजू मॅम। हा काय विषय वाचताय तुम्ही? आपले जे विषय लिहिलं नाहीये, ते काही बोलतायत, लिहिलंय म्हणतायत ते। असं नाहीये, विषय वेगळा आहे। विषय आहे बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग। हो तसं लिहिलेलं आहे। म्हणजे आज राजू मामा बद्दल कायच नाही लिहिले?
नाही राजू मामा बद्दल नाही. छी बाबा, ओय, बसा, ओय, ओय, बसा, बसा. ते नाही करत. थोडं दुःख झालं त्यांना राजू मामा बद्दल बोलणार नाही म्हणून. शांत बसा जरा. अत्यंत महत्वाचा विषय हा. हो. लक्षात घ्या, बचत आणि गुंतवणूक तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करतं. आपल्या हे लवकर लक्षात येत नाही, पण हे फार महत्वाचं आहे. छोटी छोटी बचत पुढे जाऊन मोठी बचत होते. मुळात बचत म्हणजे काय? बचत करणे म्हणजे सेव्हिंग करणे. अच्छा, बचत करणे म्हणजे सेव्हिंग करणे. मग मी रोज सकाळी गुलगुलीत करतो का नाही बचत? सेव्हिंग करणे नाही, सेव्हिंग करणे. सेव्ह करतो, बचत करतो ना आपण. हा, म्हणजे बचत करतो म्हणजे काय करतो? आपण जे कमवतो त्यातले थोडे थोडे पैसे साठवत राहतो. मराठीत म्हणतात नाही का, थेंबे थेंबे तळे साचे. आणि बंगालीमध्ये बुंदो बुंदो बाबा, कशाला मरायला? आपलं जनरल नॉलेज मधून माहिती असा म्हणून. पण गरजच नाहीये ना. नाही, पण मला कुणी विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे ना. अरे पण जर नाही सांगितलं तर काय होईल? मी तोंडावर पडेन पडा एकदा तोंडावर. थांबा जरा, थांबा प्लीज थांब. चिडताय? नाही चिडत नाही, अजिबात नाही. हरकत नाही, मग हरकत. अत्यंत महत्व, प्लीज मध्ये बोला प्लीज. तर आपण बचतीवर होतो. बचत अत्यंत महत्वाची गोष्ट. लक्षात घ्या, बचत करतो म्हणजे आपण काय करतो हे मी तुम्हाला व्यवस्थित उलगडून सांगणार आहे. बचत करायची म्हणजे काय करायचं? आपण जी काही कमाई बाबा मिळत असते आपल्याला दर महिन्याला, त्यातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे. सर, पैसे उजव्या बाजूला ठेवायचे की डाव्या बाजूला? म्हणजे सर, मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम उजव्या बाजूला ठेवले आणि हवेने उडून गेले तर? हा हा हा. काय काय वाटेल ते बोलताय ते. काय वेगळ्या मार्गावरती आहे ना, चर्चा वेगळीकडेच नेताय ते. चर्चा करायला आलेत का खुर्च्या गरम करायला आलेत? काय रे बाळा, पडलास ना? कोण? तुमचा विनोद एवढ्याने पडला. अरे गप्पा बस, प्लीज असं करू नका तुम्ही. ये मग तुला पण घे. काय आहे हे? सर, चिडताय का तुम्ही? नाही चिडत नाही आहे. ना, मग हरकत नाही, बसा. अरे काय होतंय, विषय बाजूला राहतोय, भलतीच चर्चा होते की नाही. काय सांगत होतो मी बाबा? बचत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दर महिन्याला आपण जे पैसे कमवतो त्यातले थोडे पैसे बाजूला टाकायचे. बाजूला टाकले ते भिजतील ना? नाही ना. कसं काय? मी जिकडे राहतो तिकडे बाजूला नाला आहे, बाजूला टाकले ते भिजतील ना? मग तुम्ही पण जा ना नाल्यामध्ये. कशाला मध्ये बोलताय? थांबा ना 5 मिनिटं. गप्प बसलात तर काय टॅक्स लागणार आहे? गप्प बसा ना जरा. हा प्लीज. म्हणजे अचानक गप्प बसा. होय, गप्प बसा. विषय संपवल्यानंतर त्यांना परत प्रश्न पडतो, कशासाठी? काय गरज आहे? होऊ शकतात ना. नको ना. बसा. तर मी म्हणत होतो, पैसे साठवणं बाजूला टाकणं म्हणजे बचत. सेव्हिंग्स वरती येतोय मी पुन्हा. लक्षात सोपं सांगतोय तुम्हाला. हे गंमत आहे. काय हसलात का? ते तुम्ही बोलत ना, गमत आहे त्याचं हसू आलं. आता नका हसू. केळी खा. नका हसू. तर सॉरी, लिंक तुटली माझी पुन्हा. परत सांगतो, एक गंमत बघा काय. ही आर्थिक गंमत. हे नाही करायचं. मी वेगळ्या अर्थाने सांगतोय. हे नाही आर्थिक गंमत. ऑफ स्पिन करशील. थांब. आर्थिक गंमत बघ. थांबा ना प्लीज 5 मिनिटं, मला प्लीज बोलू द्या ना. महत्वाचं सांगतोय. आर्थिक गंमत बघा काय आहे. मी छोटी छोटी बचत, जी मगापासून म्हणतो ना की छोटी छोटी बचतच नंतर मोठी बचत होते, ती कशी होते? आपण जे पैसे कमवतो दर महिन्याला त्यातले 50 रुपये जरी आपण दिवसाला साठवले, 50 रुपये, तरी महिन्याला तुम्ही 1,500 रुपये साठवता. वर्षभरात तुम्ही 18,000 रुपये साठवता. 5 वर्षात तुम्ही 90,000 रुपये साठवता. आणि जर ते बँकेत ठेवले तर कदाचित लाखाच्या वर तुम्ही वाचवू शकता. म्हणजे बघा, फक्त 50 रुपये दिवसाला बाजूला ठेवून साठवून तुम्ही लखपती होऊ शकता. आणि समजा मला करोडपती व्हायचं असेल तर? गुड. बघा, हे अम्बिशन असलं पाहिजे. करोडपती व्हायचं असेल तर जास्तीची सेव्हिंग करा. आता मला सांगा, तुमची कमाई काय आहे महिन्याची? मी महिन्याला 200-250 रुपये कमवतो. आय एम सॉरी टू से, पण म्हाताऱ्या 200-250 रुपयाच्या कमाईवर 40,000 वर्ष अख्खा पगार जरी बाजूला ठेवलास तरी करोडपती नाही होणार तू. कळतंय का तुला? काय काम काय करता तुम्ही? मी सुलभ शौचालयामध्ये अंडर कव्हर एजंट आहे का? एक मिनिट. अंडर कव्हर एजंट आहे म्हणजे कसं, लोक 1 नंबरसाठी पैसे देतात आणि 2 नंबरला जातात. मी त्यांना रंग्यात पकडतो. प्रत्येक माणसामागं मला 1 रुपया भेट. गप्पा बसा. महिन्याला नाही म्हणलं तरी मी 200-250 तरी माणसं पकडतो. अरे थांबवा रे, त्यांना सांगा रंगे हात पकडणं म्हणजे काय करतात ते त्यांना सांगा. मोरे रंग्यात नको. थांबा ना.
विचारायचं तुम्ही काय सांगताय त्यांना मला वाईट वाटतं ना. शांत बसा. अरे काय काय माणसं आले जो माणूस सुलभ शौचालयात रंगे हात पकडतोय लोकांना त्याला तुम्ही बचत आणि गुंतवणुकीच्या चर्चेला बसवलंय. जाऊ दे ना सर, ते जुने प्रेक्षक आहेत आमचे. जुने आहेत ते प्रेक्षक नाहीच आहेत ते आवडत. तर लक्षात घ्या बचत फार महत्वाची आहे. बचत करणं फार गरजेचं आहे. मला सांगा वॉरेन बुफे काय म्हणतो? जेवणाची वेळ 3 पर्यंत. म्हणजे हा म्हणजे आमच्याकडे लग्नात ते बुफे असतं ना तिकडे 3 वाजले का क्रिंग क्रिंग अशी बेल वाजवत. चला चला खाली करा, चला खाली करा. खाली बसा. उठ 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 हा, उठ चप्पल घाल. कुठे आलायस तू? हा कशासाठी आणलंय मी तुला इथे? हा शांत डोकं शांत ठेव. नमस्कार नमस्कार करता नमस्कार कर. पाय पड पाय पड पाय पड त्यांच्या. हा ये आज तुझ्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज तुझे जे गुरुजी आहेत फार मोठी मैफिल रंगवणार आहेत. कसं वाटतंय तुला? हो, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी तुमच्या कुल्लू गुरु शिकतोय. कुल्लू गुरु नाही आहे ते, गुरुकुल असं आहे. 2 वर्ष झाले मी तुला शिकवतोय. अजून तू गुरुकुल हा शब्द सुद्धा म्हणायला शिकला नाहीयेस. छोड ना यार. ए नको वागूस असं. हे काय आहे मध्येच? लक्ष दे बाळा, असं करू नको. तुझं वय आहे ना शिकण्याचं. हा, मला सांग तुला स्टेज म्हणजे काय माहितीये? हो, काहींच्या चेहऱ्यावर दिसतं ते. ते तेज रे. स्टेज 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 म्हणजे परफॉर्मिंग स्टेज. हे बघ ह्याला म्हणतात परफॉर्मिंग स्टेज. परफॉर्मिंग स्टेज. हा शाबास. स्टेजला मराठीत काय म्हणतात? रंगपंचमी. रंगमंच. तुला इकडे काय आणलंय बरं सांग बघू मला. उद्या चुकून मागून जर तू माझ्यासारखा मोठा गायक झालास, शक्यता कमीच आहे, तर तुला अशा एखाद्या मंचावर गायचंय. काय झालं असं? मी मंचावर बोलला ना, मला ते मंचावर सूप आठवलं. वाजवे काय सांगतोय मी? लक्ष कुठं आहे तुझं? हा तुझा प्रॉब्लेम आहे. 2 वर्षात काहीही शिकलेला नाहीयेस माझ्या गुरुकुलात तू. सरगमच्या पुढे काय डफलीवाले असं उत्तर देतो हा. छोड ना यार. अरे येडायस का रे? हे काय नवीन तू शिकून आलेला आहेस? सॉरी सॉरी सॉरी. इथे मी का तुला बोलवलं? नीट लक्ष दे ना बाळा. असं करू नकोस ना. फोकस तुझा हलतोय. आज इथे तुला शिकायला मिळणार आहे. आज इकडे काय शिकणार आहेस तू? शास्त्रीय गान काय असतं आज तू इथे शिकणार आहेस. आज शिकणार आहे? मग गेली 2 वर्षे का आपण गोट्या खेळतोय? कुठून शिकतोस कुठून हे सगळं म्हणायला? हा चल फी दे. चल बापाला सांग 6 महिन्याची फी दे. सॉरी गुरु. फी दे. सॉरी. तर 28 रुपये फी आहे. ती सुद्धा 6 महिन्याची तुझ्या बापाने दिलेली नाहीये. थांबा ना जरा. ए रिकामा करा रे स्टेज. एक पंडितजी. नमस्कार. पंडितजी या ओळखलात का मला? नाही. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं सूत्रसंचालिका. हा अच्छा 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 अच्छा. आपणच का त्या? हा ईशा वडनेरकर लपवून बाई. मीच. आणि तुम्ही मी गानपोपट पंडित सुमारिया चौगुलिया. आणि मी यांचा चुल्ला. चुल्ला नाही रे, चेला. वडिलांनी चुल्ला नाव ठेवलं. चेला चेला असं. छोड ना यार. अरे येडास का रे? माफ करा जरा. छान आहे. होय होय वा वा. हे माझा शिला. बरं तुम्हाला माहिती आहे ना या कार्यक्रमाचं स्वरूप? म्हणजे आपल्या वार्षिक समारंभ हा आपला वार्षिक असतो, सभासदांसाठीच असतो फक्त. आपण त्यांना सांगतच नाही काय कार्यक्रम. का असं का? येत नाहीत ना अशी नावं ऐकून, म्हणून आपण त्यांना सांगतच नाही. आता झाली तुडुंब गर्दी झाली. आता झालेली आहे. प्रेक्षक आले. पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा झाला की तुमचे जे नातेवाईक आलेत ना त्यांच्यासाठी जागा नाहीये समोर. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही विंगेतून बघा, काही हरकत नाही. माझे नातेवाईक. एक मिनिट. माझे कोण नातेवाईक आले तिकडे? माझे नातेवाईक नाही आलेत कोण. ए चुल्ला इकडे. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही आमचं नाही नातेवाईक आले. आलेत ना ते कोणतरी शेवंता आणि पिरिया त्या आल्या. गुरुजी आपली पिरिया पिरिया. खुर्ची ठेवा रे इथे विंगेत त्यांच्या नातेवाईकांसाठी. किती वेळा सांगितलं. बोलवू का त्यांना? त्यांना इथे बसू दे. ताई या तुम्ही. ताई इथे बसा. या ताई. हा त्या इथे विंगेतून. सॉरी पण म्हणजे नाहीये जागा त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं. या इथे बसतील. पाणी वगैरे देऊ. आली. तू कशी आलीस? इथे काय करतेस तू? घरी जा.
मालक मी तुमचा कार्यक्रम बघायला आले ही गरज नाही है कार्यक्रम बघायची गरज नाही. घरी जा आणि ते झाडलोट बिडलोट सगळं करतात कामाला जा. जाऊ दे हिला. निघा याला ह्या नको असं का बोलताय तुम्ही? ते रसिका प्रेक्षक आहेत, तुम्ही असं नका वागू त्यांच्याशी. आणि ते तिथे विंगेत बसून त्यांनी कार्यक्रम बघितला तर कोणाला त्रास होणार आहे? उलट यांनी गायलं तर प्रेक्षकांना त्रास होणार आहे. वाजवाने शांत बसायचा तुला सांगून ठेवतोय. ऐका जरा. नाही नाही त्यांना जरा प्लीज जाऊ दे. तू गरज नाही तुझी. मला कार्यक्रम बघायचा आहे तुमचा. बघायचा नाही कार्यक्रम. तुम्ही माझ्या गुरुमाशी असं नाही बोलू शकत. तुझा तर आवाजच काढेन घालून हात. कुठून काढतेस हा आवाज? ही खोटी खोटी आहे. हे जाऊ दे. ऐका माझं. ही कामवाली बाई आहे माझ्याकडची. काम बिम करते. माझ्या विद्यार्थिनीशी तुम्ही असं बोलू शकत नाही. माझं पण गुरुकुल आहे. तुझं कुठलं गुरुकुल आहे? हे तर काय गुरुकुल आहे? नाही गुरुमा म्हणताय तुम्ही नक्की कोण आहात? मी गुरुमा आहे. हे कुठली गुरुमा? अशी कुठली गुरुमा असते? गुरुमा शेवंत आहे आणि मी यांची शिष्य पिरिया. पाया पडते. अरे तू कशाला जातोस पाया पडायला? माझ्या गुरुकुलात आहेस ना तू? लगेच गुरुमा म्हटलं की पाय वाजवेन फनकन. पंडितजी सुरू करायचा का कार्यक्रम? ऍक्च्युली यांची गरज नाहीये. विंगेत बसू द्या आपण. गरज नाहीये त्यांची. मला की 1 मिनिट हे जरा हिथं या माझ्या 2 मिनिटं मला तुमच्याशी बोलायचं. गरज नाही ऍक्च्युली. 2 मिनिट थांबा. नीट माझी नीट वाग. तुम्ही नीट माझं नीट म्हणणं आधी नीट ऐका. एवढे लोक हिथं जमलेल ती तर जरा नीट गा त्यांच्या सामने. घरी जसं फरशीवर बसून एकता ना तसं हसायचं नाही. माझी शिष्य आहे ती तिच्याशी हसायचं नाही. माझं काय ते बघून घे. आणि हळू इथे मला वेगळे असू दे तसं वागा मग. आणि तसं गा मग हिथं रेकू नका. आणि पहिला हा कार्यक्रम संपला ना संपला की बिदग्या माझ्या हातात आणून ठेवायचे. माझा पगार रखडलाय तो देऊन टाकायचा. आणि ए दाढी तुला बी सांगून ठेवते बापसाने जी काय ट्युशनची फी भरली असेल ना पहिली माझ्या हातात द्यायची ह्यांच्या हातात द्यायची नाही. माझा पगार तरी सुटालो. आवाज कमी हो. इथे आवाज चढवायचा नाही माझ्या. वाकडं करणार आहे हो तुम्ही माझं. पंडितजी कार्यक्रम सुरू करूया का? करा करा चालू करा. तुम्ही तिथे बसता का? बसतो इथं. लोक खोळंबलेत म्हणून फक्त बसा. हा तिथे काही लागलं तर सांगा. पंडितजी बसून घ्या. सुरू करूया ना? तुम्ही तयार आहात ना? होय होय मी तयार. हा बर पडदा द्या. अहो मागताय कशाला? त्यांच्याकडे जाऊन घ्या ना. ये इकडे. पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. घ्या पडदा. आता ह्या पडद्याचं काय असं नाही पडदा. लांब तिकडे करूया का पंडितजी? नको द्या पडदा द्या. फक्त ऑब्झर्व कर कसं आहे ते. लक्षात आलं? खूप काही शिकायला मिळेल तुला. हा द्या पडदा द्या. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार प्रणाम आदाब. तर वा पंडितजी आज आपल्याकडे फार मोठे गायक आलेले आहेत. वा 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 पंडितजी. गान पोपट सुमारिया चौघुलिया आज आपल्या बरोबर आहेत. ते वा 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 पंडितजी वा. तर त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट. असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट पण गायनात मात्र आहेत ते गान पोपट. गान पोपट. गुरुजी इज्जत काढली आहे त्यांनी. नको खाऊस मार माझा इथे सगळ्यांसमोर. मध्ये मध्ये बोलू नकोस. शिक जरा. हा तर पहिलं पुष्प माळाची विनंती करते मी. हो अगदीच अगदीच. बुवा बुवा बुवा. लटायच जरा. कोण आहेत ते? माफी माग त्यांची. पाया पाड त्यांच्या. माफ करा माफ करा. मागे बस तिकडे. मागे बस. तर आपण पहिलं पुष्प होय होय माळूया. अगदीच अगदीच बघतायत.
परद्यासी या ओ बलमा परद्यासी या बलमा परद्यासी या बलमा परदे इकडे 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 तू इकडे तू इकडे नाही नाही असू दे नमस्कार या इकडे इकडे तू इकडे या. आली मोरणी आली मोरणी आली हा रमेश 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 काय झालं? एकदा फायनल चेक कर ना. साडी ओके आहे ना? कमाल. केस ओके? सिल्की. चेहरा ठीक आहे? क्यूट. खळी ठीक आहे? जीव घेणे. कमाल दिसतेस. तुला एक सांगायचं होतं, स्वातंत्र्यपूर्व काय जन्माला आली असतीस ना तर ब्रिटिश कोहिनूर ऐवजी तुला घेऊन गेले असते. मी खळीचा बळी आहे. तसं नाही रे, पण आपण पहिल्यांदा एवढ्या वर्षांनी म्हणजे तुझं आणि आत्याचं एकतर नातं एवढं कॉम्प्लिकेटेड आणि त्यात मी पहिल्यांदा भेटणार, त्यांना मी आवडले पाहिजे रे. मला ना त्याचं खूप प्रेशर आलंय. टेन्शन नको घेऊ, तू सगळ्यांना आवडतेस. आता गल्लीत नेताना काय झालं बघितलेस ना, सगळे वाकून बघवते, एक जण पडला खाली. टेन्शन नको घेऊ, मस्त दिसते. पण माझं पहिलंच केळवण आहे ना, त्यामुळे पण जरा माझं पण पहिलंच केळवण आहे. केळवणचा बिझनेस नाही करत मी. आता उद्या केळवण करूया असं नाही चालणार. छान दिसते, टेन्शन नको घेऊ. नाही तू कर. नाही ठीक आहे, नाही तू कर. तुझी आत्या आहे, तू वाजव बेल. आता लग्नानंतर आपल्याला सगळे एकत्रच करायचं तर एकत्र करूया. बाई अगं बाई. बाई आले वाटतं. पळत सुटली. काय झालं रे तुझं? काय झालं म्हणजे? केवढा झालास रे, केवढा झालास बापरे. एवढासा होतास रे. असं ना कपडे काढून अंगणात धावपळ करायचास बापरे, आणि मग मच्छर चावायचे. प्रिया आत्ते प्रिया आत्ते प्रिया आत्ते. काय झालं आत्ते? आत्ते काय? नाही नाही रे, नाही नाही नशीब काढलंस रे. केवढी गोड आहे. नशीब काढलंस रे. माहिती आहे. नाही नसतं एवढं गोड कधीच नसतं. ते वर्ल्ड मिस्टर युनिव्हर्स सगळं कॅन्सल करून टाकाय. बापरे. आई ग. काय पत्रिका वगैरे देणार का? तेच करत बसलाय. पत्रिका द्या. त्याच्या अगोदर आम्ही दोघं छान दिसतो ना एकत्र. मीठ आणि मोहरी एकत्र ठेवल्यासारखे वाटताय. आई ग, दृष्ट नको लागायला कोणाची. बापरे. द्या पत्रिका द्या. लग्न ठरलं. कसं रे, किती वर्ष. वा वा वा. येणार लग्नाला येणार. येस. बसा. कशी आहेस तू? बरी आहेस ना? मस्त. दादाने बरं सोडलं तुला. एरवी माझं नाव काढलं तरी त्रास होतो त्याला. ऍक्च्युली सोडत नव्हता तो, पण त्याला मीच म्हटलं की आता माझं लग्न जवळ आलं तर जरा सगळं कुटुंब एकत्र यावं म्हणून म्हटलं. आणि मी बघ लिहून घे, माझ्या लग्नाच्या निमित्ताने आपलं सगळं कुटुंब एकत्र येणार ते. दादा समंजसच आहे माझा. प्रॉब्लेम तुझ्या आईत आहे, कळलं ना? बर. तिने फूट पाडली आहे आमच्या भावा बहिणींमध्ये. डोक्यात जाते ती बाई माझ्या. आत्ते प्रिया आत्ते प्रिया. जाऊ दे आता. काय काय जुनं काढत बसायचं बाई. आता लग्न आहे. एवढ्या गोड मुलीचं लग्न आहे, कुठे जुनं काढत बसायचं. झालं गेलं, गंगेला मिळालं, सोडून द्या. लग्न गेला.
काय ग ए बाळा नाव काय म्हणालीस? प्रियदर्शिनी. सॉरी जरा मोठं नाव आहे प्रियदर्शिनी, पण लाडाने मला प्रिया म्हणतात, तर तुम्ही प्रिया पण म्हणू शकता. दोन्ही नाव आहेत. नाचरे मोरा दोन्ही मस्त आहेत. प्रिया प्रियदर्शिनी दोन्ही नाव मस्त आहे. मला आवडलं नावात एकदम असं ना प्रेम आहे, आपुलकी आहे, ऍक्च्युली जिव्हाळा आहे, मोहब्बत आहे. नाही तर श्रमेश असं अंगग टाकलीस माझं नाव घेताना. श्रमेश चांगलं नाव आहे. श्रमाचा ईश, श्रमाचा देव, इतका चांगला अर्थ आहे त्याला. सतत श्रम करायचे, मेहनत, कष्ट. बापरे तुझं नाव ऐकून पण घाम येतो माहितीये. श्रमेश तरी मी दादाला सांगत होते श्रमेश पेक्षा ना श्रम आयुष ठेव. म्हणजे कसं श्रम थोडुसेच, आयुष महत्वाची. नाही आयुष जास्त, श्रम थोडुसे. पण ऐकेल का तुझी आई? ते आता माझं नाव चालेल का? माझं नाव चांगलं आहे श्रमेश, मला आवडतं, लोकांना पण आवडतं, ते ना युनिक वाटतं ना. जाऊ दे ना, पण नावाचा विषय कशाला. बस ना जरा. काय गे कधी झाला एवढा बघण्याचा कार्यक्रम वगैरे? काय कसं? मागच्या महिन्यात झाला 15 तारखेला. तुम्ही हव्या होतात. शी का म्हणजे? अगं थोडक्यात माझ्या नंडेचा मुलगा आहे ना चैतन्य, त्याच्यासाठी मुलगी बघतोय. काय मुलगा आहे माहितीये? रुबाबदार म्हणजे रुबाब. त्याचा अर्थ रुबाबदार आहे. तुला कश्मीर महाजनी माहितीये? हो सेम दिसतात. त्या दोघांना बाजूबाजूला उभं केलं ना, तो जास्त कश्मीर महाजनी वाटतो, हा बाद होईल. रुबाबदार बापरे, म्हणजे सॅल्यूट. असा मुलगाच पाहिला नाही. आणि पॅकेजचं काय करशील? पॅकेज म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी चौपटच असेल. माझा काय संबंध त्याचा? काय थांब रे जरा, तुझं कमीच असणार ना. काय बोलतो? म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जरा आधी भेटली असतीस ना तर त्याच्याशी ओळख करून दिली असती, म्हणजे आली असती याच घरात. पण जरा बऱ्या मुलाबरोबर अशी आली असती ना. काय बोलतेस तू? अगं माझं लग्न ठरलंय, आज आम्ही केळवणाला आलोय. तू काय हा चैतन्य कुठून आला मध्येच? अरे तूच विचार कर आता. प्रिया श्रमेश कसं वाटतं? त्याच्यापेक्षा थर्माकोलवर बघ, प्रिया चैतन्य किती छान प्रफुल्लित वाटतं, म्हणून म्हटलं फक्त. ते थर्माकोलवर नाव चांगलं वाटतं म्हणून लोक लग्न नाही करत. लक्षात घे, त्याच्या पलीकडे पण काहीतरी असतं. आणि मी आल्यापासून बघतोय माझं नाव, माझं पॅकेज, माझं दिसणं, याच्यावर सगळ्यावर बोलतेस. मी चांगला नाही दिसत? मी छान दिसतो. माझ्यासारखा दुसरा कोण नाही दिसत, म्हणजे मी हँडसम आहे. आवाज खाली बोलत बोलते शांत. माझं पॅकेज, हा ताजमहल मी पोसू शकतो, एवढे पैसे मी आहे कमवतो. कळलं काय? काल रात्री तिला चिकन लॉलीपॉप पाहिजे होता, दिला मी. बस किती बोलशील? एवढं बोलते ती. तुला माहिती ना तुम्हाला किती आवडतो. आपलं प्रेम कच्चं आहे का? नाही. मग तू हा सारखा मग एवढ्या वर्षांनी भेटतायत त्या, जरा काय मस्करी केली तर एवढा भडकशील? समजून नाही घेतायत? चैतन्य सॉरी. हे तुम्ही रडू नका. अहो काय तू आज आलेली मुलगी माझं मन ओळखतेय, पण हा माझा भाचा याला नाही कळत माझं मन असाच आहे हा. आणि हा आत्ताचा नाहीये, हा राग आहे ना आईवर गेलाय. माझ्या दादाचा नाहीच आहे हा. दादाचं काहीच घेतलं नाहीये, काही नाही. सगळे आईचं शोधून शोधून सगळे वाईट गुण घेतलेत आईचे. अगं पण दादाचा काहीच नाही याच्यानंतर पॉज कशाला घेतलास? केवढा गैरसमज होईल तिचा माहितीये? अरे आपली सून आहे ती येणारी. चिडचिड असा नाकावर राग असतो. आणि हे आत्ताचं नाहीये, हा एवढासा होता ना तेव्हापासूनचा आहे. जरासा राग आला ना की हे कपडे काढायचे, अंगणात धावत सुटायचं चिडून आपलं काय ते, आणि मग मच्छर चावायचे. ओके नाही. ते कपडे घातल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात बरंच काय घडलंय, ते सांग. आकडा फिरत होतो. याच्याने आमचा संसार कसा पुढे जाणार आहे? हिचा काय फायदा होणार आहे सहचारिणी म्हणून? सांगणार. बापरे उतावळा झालाय बघ एवढा. सांगणार, सगळं सांगणार. जेवायला आलायत ना, पण त्याच्याबद्दल नाही का बोलायचं मग? भूक लागली, खूप भूक लागली. हल्ली लागली ना. थोड्या वेळाने जेऊयात का? आधी थोडं बोललो असतो आपण. चालेल. हो. पुढे वर्षाने आलायस रे भेटायला आत्याला. जीव ओतून स्वयंपाक केलाय व्हेज नॉन व्हेज काय खाल माहित नाही. एवढ्या वर्ष काही कॉन्टॅक्ट नाही म्हणून मी सगळं बनवलं, व्हेज नॉन व्हेज. म्हटलं जे खातील ते द्यायचं आपण. ऐकूनच भूक लागली मला. ते काय केलंय सर? दोन्ही केलंय. व्हेज नॉन व्हेज दोन्ही खाणार. भात आणि अंड्याचं ऑमलेट. बापरे. भात व्हेज आणि ऑमलेट नॉन व्हेज. कशात काय कालवायचंय?
विचारलं केळवणला अंड्याचा भात केला तिने काय अरे असं विचारतात का? गप्प बस. गप्प बस. आपण केळवणाला आलोय, त्यांनी जे काही केलं ते आपल्याला खायचंय बस. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. हा काय मी कधी बघितलं नाही. आय एम सो सॉरी. मला आवडतं असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला. मी खाईन, मला आवडेल हे कॉम्बिनेशन. हो ना? मी तर म्हणते एक्सपेरिमेंट करावे. ते कळतंय. एवढा मोठा एक्सपेरिमेंट हातात घेतलायस. काय बोलतेस तू? नाही मला विचारायचं होतं की असं एका फटक्यात हो म्हणालीस तू काय? याला बघितल्या असं झालं आणि मग विचार करून हो म्हणालीस? मला बघून ती असं काय करेल? हॉरर चित्रपट आहे मी? अरे अरे आमचं लग्न ठरलंय. तू असं काय करते? मी सांगते. बघून इथे बस. मी सांगते. इथे बस. फार चिडचिड कर. तू जवळ बस. खरं सांगू का? जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा असं थोडस झालं. प्रिया काय तू? मी खूप ट्रान्सपरंटली सांगते. असं थोडस झालं. म्हणजे मैत्रिणींमध्ये बोलताना आमच्या चर्चा पण झाली की कपाळ फारच मोठं आहे, चष्मा पण आहे आणि लेन्सेस पण नाही वापरत तो जुना चष्मा, आणि चेहऱ्यावर सतत गोंधळलेले एक्सप्रेशन्स. पण बाबा काय म्हणाले माहितीये, आपण ना चेहऱ्याकडे फार लक्ष नाही द्यायचं, म्हणजे बाह्य रूपात नाही रमायचं, आतला माणूस महत्वाचा आहे. कारण की चेहऱ्यांची सवय होते, पण माणूस चांगला असेल ना तर संसार टिकतो. मग हळूहळू गप्पा मारल्या, भेटलो, खूप एकमेकांना जाणून घेतलं आणि मग एक दिवशी सोलकडी पिता पिता हा किती सोलफुल माणूस आहे असं मला कळलं. सोलकडी आणि सोलफुल हा विनोद केलास तू आता? नाही. बरी आहेस ना? अरे बाबा मी हे सांगते की अशा पद्धतीने मी तुला पसंत केलं. मला कळत नाही तू कुणाच्या बाजून बोलतेस. तुझ्या. अजिबात वाटत नाहीये ते. अजिबात माझ्या बाजून वाटत नाहीत. फसली ग. काय 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 म्हणाले?